भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये धनराज कायते यांच्या राहत्या घरामध्ये 1,40,000 रुपयांची चोरी. श्वान पथकासह पोलिसांनी चोरट्याला केलं अटक. जळगावात बेकायदेशीर गॅस साठ्यावर कारवाई. 50 भरलेले सिलेंडर जप्त. एकाला अटक. जळगाव MIDC पोलिसांची कारवाई. सांगलीच्या मिरजेमध्ये बनावट टी-शर्ट विक्री करणाऱ्या कापड दुकानावर पोलिसांचा छापा. या कारवाईत लाखोंचे टी-शर्ट जप्त. या प्रकरणी कापड दुकान चालकावर कॉपीराईट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात ब्राऊन शुगर आणि गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक. रोहित वसमणी असं अटक केलेल्या युवकाचं नाव. 2 ग्रॅम ब्राऊन शुगर, 1.5 किलो गांजा आणि दुचाकी असा 88,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. मटका किंग सम्राट कोराणे याला अटक करून 3 दिवस उलटले तरीही अजूनही तपासाला गती नाही. सम्राट कोराणे याच्या तपासाला पोलीस चालढकल का करतात असा प्रश्न उपस्थित. 6 दुचाकी चोरट्यांना हिंगोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 4,93,000 रुपयांच्या 6 दुचाकी केल्या जप्त. छत्रपती संभाजीनगरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई. अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पथकानं केली कारवाई. या प्रकरणी 2 ट्रॅक्टर, 2 लोडर आणि 1 हायवा जप्त. कल्याण जवळील खडवलीमधील जंगलात मोराची शिकार करणाऱ्या आरोपीला वनविभागाने बेड्या ठोकल्या. मोरपिसे आणि इतर साहित्य जप्त. कल्याण वनविभागाची मोठी कारवाई. दौंड नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त. वळूने नागरिकांना धडक देऊन जखमी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. दौंड नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वर्ध्यात एकाच रात्री तब्बल 12 दुकाने फोडले. वर्ध्याच्या आर्वी शहरातील घटना. आर्वीच्या नेहरू मार्केटमधील दुकानांचा समावेश. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं 1 कोटी रुपयांचा बनावट मद्यसाठा केला जप्त. मध्य प्रदेश राज्यातून हे मद्य नाशिक मार्गे गुजरातला नेलं जात होतं. बीड शहरातील 200 ऑटो रिक्षा जप्त. बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून केल्या रिक्षा जप्त. कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फॅन्सी नंबर, विमा न केल्याने ऑटो रिक्षा जप्त. पनवेलमध्ये एका श्वानाला दुचाकीच्या मागे लोखंडी साखळीने बांधून चालवण्यात येत असल्याचा प्रकार. दुचाकी चालवत श्वानाला देण्यात आली क्रूर वागणूक. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यात सामूहिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला अटक. स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली अटक. सप्टेंबर 2024 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता. अहिल्यानगरमध्ये प्राचार्याकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार. प्राचार्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर कारचा अपघात. अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नेरळमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे ठोकल्या बेड्या. मेडिकलमध्ये चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाला. सुमारे 29,000ची रोख रक्कमसह घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त. दौंडमध्ये 14 ठिकाणी घरफोडी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात. या प्रकरणी 12,30,017 रुपये किमतीचा ऐवज जप्त. बोईसरच्या काटकर पाडामधून 2.5 कोटी रुपयांचा ड्रग जप्त. पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जालन्यात शेतकऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद. मौजपुरी पोलिसांनी केली कारवाई. कापूस विक्री करून आलेल्या शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयांना लुटल्याची घडली होती घटना. फटाके फोडण्यासाठी बुलेट गाडीवर बाळापूर पोलिसांची कारवाई. बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोहीम राबवून केली कारवाई. पूर्णेत बंद खोलीत आढळला नगर परिषद कर्मचाऱ्याचा मृतदेह. 36 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्या अशोकनगरमधील राहत्या घरी बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळला. डोंबिवलीमध्ये जेवण सांडल्याने एका मजुराने दुसऱ्या मजुराची हत्या केली. विष्णुनगर पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली.
दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदीत सैनिकाचा बुडून मृत्यू. सिक्कीममधून सुट्टीवर आलेल्या 35 वर्षीय टेक्निशियनचा अंघोळी दरम्यान घडला अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.